सध्या गोकुळची अवस्था पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट होते. मैदान तयार आहे पण खेळाडूंना खेळायचंच नाहीये. न्यायालयाने गोकुळच्या निवडणुकीसाठी आणखी 60 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. न्यायालय न्यायालयाचे काम करीत आहे पण राजकीय वाद मिटताना दिसत नाहीये. त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की मग या 60 दिवसात तरी आपले नेते आपापसातले वाद मिटवणार आहेत का? का पुन्हा एकदा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी नव्या राजकीय खेळ्या खेळल्या जाणार आहेत? आज आपण याच राजकीय साठमारीचं, पडद्यामागच्या घडामोडीचं आणि नेत्यांच्या स्वयंभू महत्वाकांक्षेचं विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा दिवस म्हणजे 10 ऑगस्ट 2026 हा गोकुळच्या इतिहासातील एक महत्वाचा न्यायालयीन दिवस म्हणून नोंदवला जाईल. आज न्यायालयात चक्क 5 याचिकांवर एकाच वेळी सुनावणी होणार होती. गोकुळचं राजकारण किती कायदेशीर गुंतागुंतीत अडकले हे या 5 याचिकांवरून स्पष्ट होतं. या याचिकेतील आपल्या विषयासाठी महत्वाच्या 2 याचिका पाहूयात. पहिली म्हणजे गोकुळची निवडणूक 90 दिवसांच्या मुदतीत न झाल्याने दाखल केलेली अवमान याचिका, आणि दुसरी याचिका म्हणजे प्रारूप मतदार यादी आणि मुदतवाढ याचिका. प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि प्रारूप मतदार यादी अंतिम करण्यासाठी न्यायालयाकडे मागितलेली मुदतवाढ. याच याचिकेवर न्यायालयाने आज 60 दिवसांचा दिलासा दिला आहे. आता आपण वळूया सर्वात रंजक आणि गोकुळ मधील राजकारणाच्या खास वैशिष्ट्याकडे. गोकुळमध्ये सध्या 2 गट पडले आहेत. पहिला गट ज्यांना ही निवडणूक 5400 मतदारांसहित आणि अत्यंत तात्काळ व्हावी असे वाटते. दुसरा गट ज्यांना वाटते की ही निवडणूक जेवढी पुढे जाईल तेवढे त्यांच्या फायद्याचे राहील. पण इथे एक विशेष बाब लक्षात घेण्यासारखे, हे जे 2 गट पडले आहेत ते महायुती आणि महाविकास आघाडी असे नाहीत. कारण राज्याच्या राजकारणात आपण महायुती आणि महाविकास आघाडी पाहतो, पण गोकुळच्या राजकारणाला या आघाड्यांचे नियम लागू होत नाहीत. यातील निवडणूक पुढे जावी असे वाटणाऱ्या गटाला 2 प्रमुख नेत्यांची ताकद कमी करायची आहे. या 2 नेत्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी हा गट हर तऱ्हेच्या राजकीय खेळ्या करत आहे. आणि या खेळीतील त्यांचं सर्वात मोठं ब्रह्मास्त्र म्हणजे हे 1700 वाढीव सभासद. हे 1700 वाढीव सभासद नियमानुसार नाही, त्यामुळे त्यांना रद्द करा ही मुख्य मागणी लावून धरून हा गट पहिल्या गटातील नेत्यांना काउंटर करत आहे. कारण जर हे 1700 मतदार रद्द झाले तर त्या 2 नेत्यांची हक्काची मतं कमी होतील आणि सत्तेचं पारडं फिरू शकेल. हा या मागचा शुद्ध राजकीय हेतू आहे. मात्र या 2 गटांखेरीज एक अंडरकरंट सुद्धा गोकुळमध्ये आहे, ज्याला गोकुळ निवडणूक बिनविरोध पार पाडायची आहे. आणि तशी चक्रे सुद्धा या गटाकडून फिरवली जात आहेत. यासोबतच इथं प्रत्येक नेता म्हणजे एक स्वतंत्र राजकीय पक्षच आहे. म्हणून तर राज्य नेतृत्वाला देखील गोकुळचा हा राजकीय गुंता अद्यापपर्यंत सोडत आलेला नाही. या 2 गटांसोबतच सध्या गोकुळच्या निवडणुकीत 2 भिन्न भूमिका समोर आल्या आहेत. एका बाजूला हे सन्मान्य न्यायालय, जे न्यायालयीन भूमिका व्यवस्थित पार पाडून वेळेत निवडणूक घेऊ पाहत आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहेत आपले राजकीय पक्ष आणि नेते, जे मात्र या विरुद्ध वागत आहेत. आता थोडं मागे वळून पाहूयात. न्यायालयाने यादी प्रशासनाला 90 दिवसांची मुदत दिली होती आणि स्पष्ट निर्देश दिले होते की या 90 दिवसामध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा. पण या 90 दिवसात घडलं काय? प्रशासनाला मतदारांची प्रारूप यादी म्हणजे ड्राफ्ट वोटर लिस्ट सुद्धा तयार करता आली नाही. आता प्रशासन एवढं अकार्यक्षम आहे का? तर मुळीच नाही. खरी अडचण होती ती राजकीय दबावाची आणि नेत्यांच्या जागा वाटपावरून न झालेल्या एकमताची. नेत्यांमध्ये जागा वाटपावरून एकमत न झाल्याने ही निवडणूक कशी बशी पुढे ढकलली जावी यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न झाले. प्रशासनावर या राजकीय कुरघोडीचा एवढा ताण आला की त्यांनी चक्क न्यायालयाकडे हात टेकले आणि मुदतवाढ मागितली. न्यायालयाने परिस्थितीची दखल घेत आणखी 60 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. पण इथे एक गंभीर विश्लेषणाचा मुद्दा असा आहे की न्यायालय आपली न्यायालयीन भूमिका अत्यंत चोख बजावत आहे, पण राजकीय नेते मात्र अंतर्गतरित्या निवडणूक व्हावी ही भूमिका बजावताना अजिबात दिसत नाहीये. बाहेरून जरी सगळे नेते आम्ही निवडणुकीला तयार आहोत असे सांगत असले तरी आतून मात्र सध्या निवडणूक नकोच असा सूर आवडत आहेत. आता प्रश्न हा उरतो की या 60 दिवसात तरी हे नेते आपापसातले वाद मिटवतील का, की पुन्हा एकदा निवडणूक पुढे जाण्यास काही नवीन कारण शोधून काढतील? निवडणूक वारंवार पुढे जाण्याचे जे सर्वात मोठे आणि स्पष्ट कारण दडले ते नेत्यांच्या जागा वाटपाच्या वादात. आणि हा वाद महाविकास आघाडीपेक्षा महायुतीमध्ये थोडा जास्त उफाळण्याला दिसतो. कोल्हापूरच्या राजकारणाचा, विशेषतः गोकुळचा एक अलिखित नियम आहे. इथे पक्षापेक्षा गटाची भूमिका आणि सामर्थ्य जास्त चालते. इथला प्रत्येक नेता हा स्वयंभू आहे.
पक्षाच्या चिन्हावर किंवा लाटेवर निवडून येण्यापेक्षा या नेत्याची गोकुळमध्ये वैयक्तिक ताकद प्रचंड आहे. इथे प्रत्येक स्वयंभू नेत्याकडे सरासरी 500 ते 1000 हक्कांचे ठराव मतदार आहेत. हे ठराव त्यांच्या खिशात असल्यामुळे या प्रत्येक नेत्याला असं वाटतं की माझ्याकडे इतकी मतं आहेत, मग मला संचालक मंडळाच्या किमान 4 ते 5 जागा मिळायलाच हव्यात. आणि यामुळेच मनासारख्या जागा किंवा शब्द मिळत नसल्याच्या भावनेतून कायद्याच्या कचाट्यात निवडणूक अडकवण्याचा प्रयत्न हे नेते आपल्या समर्थकांमार्फत करत आहेत. आता गंमत पहा, जर प्रत्येक नेत्याच्या हिशोबाने आणि मागणीनुसार जागा द्यायच्या ठरल्या तर या स्वयंभू नेत्यांना एकत्रितपणे किमान 30 ते 35 जागा द्याव्या लागतील. पण वास्तवात गोकुळमध्ये संचालक मंडळाच्या जागा किती आहेत? फक्त 25. मागणी 35 जागांची आणि पुरवठा फक्त 25 जागांचा. हे जागा वाटपाचं गणित कोणत्याही स्थितीत जुळून येत नाहीये. कुणीही स्वतःची एकही जागा कमी करायला तयार नाही. आणि जोवर हे गणित सुटत नाही तोवर निवडणूक न झालीच बरी या निष्कर्षावर हे नेते आले आहेत. त्यामुळेच हा वाद न मिटल्याने निवडणूक पुढे ढकलण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय खेळ्या केल्या जात आहेत. मग त्यासाठी प्रसंगी स्वतःच्याच आघाडीत किंवा युतीमधील नेत्याविरुद्ध कोर्टात जावं लागलं तरी हे नेते मागे पुढे पाहत नाहीत. आता आपण निष्कर्षाकडे येऊया. न्यायालयाने 60 दिवसामध्ये निवडणूक घ्यायचा निर्णय दिलाय. आता नेत्यांनी याचा अर्थ असा घ्यावा की हा वेळ केवळ प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्यासाठी नाही, तर हा वेळ नेत्यांना पडद्यामागची तडजोड करण्यासाठी त्यांनी घ्यावा. पण हा प्रश्न आहे की खरंच ही तडजोड होणार का? सध्या कोल्हापुरातील संस्थात्मक राजकारणात कमालीची अस्थिरता आहे. 1700 मतदारांचा मुद्दा हा केवळ कायदेशीर मुद्दा राहिला नसून तो इगोचा म्हणजे अहंकाराचा मुद्दा बनला आहे. जोपर्यंत हे स्वयंभू नेते आपली 4-5 जागांची हटवादी भूमिका सोडून तडजोडीचं राजकारण स्वीकारत नाहीत तोपर्यंत हे 60 दिवस काय आणखी 120 दिवस दिले तरीही निवडणूक गुंतागुंतीची राहील असं दिसतंय. सध्या गोकुळच्या प्रशासकीय यंत्रणेला न्यायालयाचा बडगा आणि नेत्यांचा दबाव अशा दुहेरी कात्रीत पकडण्यात आला आहे. आजच्या 5 याचिकांच्या सुनावणीनं हे सिद्ध केलं आहे की कायदेशीर लूप होल्स म्हणजे पळवाटा शोधण्यात आपले नेते अत्यंत तरबेज आहेत. पुढील 60 दिवसात आपल्याला दिसेल की बैठकांचे सत्र वाढेल, गुप्त खलबती होतील आणि जर 25 जागांचे गणित जुळले तरच अचानक सर्व कायदेशीर अडथळे चमत्कारिकरित्या दूर झाले दिसतील. अन्यथा हा सिलसिला पुढे चालू राहील की थांबेल हे काही दिवसात स्पष्ट होईलच. कोल्हापूरच्या राजकीय महाभारतात शेतकरी आणि सामान्य दूध उत्पादक मात्र फक्त प्रेक्षक म्हणून राहिला आहे. गोकुळ ही संस्था कोल्हापूरच्या अर्थकारणाचा कणा आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि गटातटाच्या राजकारणापलीकडे जाऊन नेत्यांनी या संस्थेच्या हिताचा विचार करणे आता काळाची गरज बनली आहे. तर हे होतं गोकुळच्या निवडणुकीमागील 60 दिवसांच्या मुदतवाढीचं आणि नेत्यांच्या जागा वाटपाचं सविस्तर विश्लेषण. तुम्हाला काय वाटतं? हे नेते 25 जागांचं गणित सोडण्यात यशस्वी होतील की निवडणूक पुन्हा पुढे जाईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.